नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची अतिशय प्रसिद्ध आणि प्रख्यात असलेली एक फेमस कथा जाणून घेणार आहोत. श्री स्वामी समर्थ आणि सुंदराबाईची कथा. होय, जी बाई एक खूप अहंकारात होती. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठात ज्यामध्ये तिचंच फक्त सगळं चालायचं, त्या बाईची कथा आज आपण ऐकून घेणार आहोत. श्रोते हो, जरा विचार करा. जे परब्रह्म साक्षात ब्रह्मांडाचा मालक आहेत, ज्यांना एका नजरेने राजाचे रंक आणि रंकाचे राजे व्हायचे, अशा साक्षात श्री स्वामी समर्थ महाराजांना तब्बल 12 वर्षे आपल्या इतर इशाऱ्यावर नाचवणारी आणि स्वामींच्या दर्शनाला येणाऱ्या बड्या बड्या महाराजांना दाराच अडवून ठेवणारी आणि स्वतःला अक्कलकोटची राणी समजणारी एक सामान्य स्त्री या मठात होऊन गेली. होय, तिचे नाव होते सुंदराबाई. एका बाजूला स्वामींचे परमभक्त चोळप्पा आणि बाळप्पा होते, ज्यांनी स्वतःचे घरदार सोडून स्वामींची निस्सीम सेवा केली. तर दुसऱ्या बाजूला याच मठात राहून स्वामींच्या चरणाशी बसून संपूर्ण अक्कलकोट संस्थानाला आपल्या हाताच्या पाची बोटावर खेळवणारी सुंदराबाई होती. तिने स्वामींच्या नावावर अथांग संपत्ती कमावली, गरिबांना लुटले आणि मठात स्वतःची हुकुमशाही चालवली. पण साक्षात ईश्वराच्या दरबारात चाललेला हा अधर्म स्वामींनी तब्बल 12 वर्षे का सहन केला? स्वामींनी तिला इतके मोकळीक का दिली? आणि जेव्हा सुंदराबाईंचा अहंकार त्याचा पूर्ण घडा भरला, तेव्हा स्वामींनी तिचा हा अहंकार कसा चक्काचूर केला, तिला मठातून कशी लाथ मारून हकलून दिले आणि शेवटी तिचा काय भयंकर अवस्था झाली, ही आपण बघून घेणार आहोत. श्रोते हो, ही केवळ एक कथा नाही. हा मानवी मनातील लोभ, वासना, अहंकार आणि साक्षात ईश्वराच्या न्यायाचा एक असा थरारक इतिहास आहे, जो आजपर्यंत तुम्ही कधीही इतक्या सविस्तरपणे ऐकला नसेल. आजचा हा महा एपिसोड एकांतात शांतपणे शेवटपर्यंत पहा, कारण हा व्हिडिओ संपताना तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही आणि अहंकाराचा अंत किती भयंकर असतो याची जिवंत प्रचिती तुम्हाला येईल. श्रोते हो, जेव्हा स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटमध्ये आले, तेव्हा सुरुवातीला ते चोळप्पांच्या घरी राहायचे. हळूहळू स्वामींची कीर्ती पसरू लागली आणि हजारो भक्त अक्कलकोटमध्ये येऊ लागले. स्वामी महाराज कधी कधी दिगंबर अवस्थेत असायचे, तर कधी स्वतःचे कपडे फाडून टाकायचे. अशा वेळी स्वामींच्या शरीराची काळजी घेण्यासाठी, त्यांच्या कपड्यांची आणि भोजनाची व्यवस्था करण्यासाठी मठात एका स्त्री सेवेकरीची गरज भासू लागली. नेमक्या याच काळात अक्कलकोटमध्ये सुंदराबाई नावाच्या एका विधवा स्त्रीचे आगमन झाले. सुंदराबाई दिसायला अत्यंत चपळ, हुशार आणि बोलण्यात अतिशय पटाईत होत्या. सुरुवातीला ती मठात अगदी साधेपणाने आली. तिने स्वामींच्या चरणावर डोळे ठेवले आणि मठातील साफसफाई, स्वामींचे कपडे धुणे आणि स्वामींसाठी नैवेद्य तयार करणे अशी छोटी मोठी कामे करायला सुरुवात केली. सुंदराबाई अत्यंत हुशार होती. तिने लवकरच स्वामींच्या सवयींचा अभ्यास केला आणि स्वामींना कधी राग येतो, स्वामी कधी प्रसन्न असतात, त्यांना जेवणात काय आवडते, हे सर्व तिने अचूक ओळखले. ती अहोरात्र स्वामींची सेवा करू लागली. स्वामींच्या शरीराला तेल लावणे, त्यांचे पाय चेपणे, ते रागावले तरी त्यांच्यासमोर शांतपणे उभे राहणे, यामुळे स्वामींचाही तिच्यावर विश्वास बसला. स्वामी तिला सुंदरी म्हणून हाक मारू लागले. मठातील इतर भक्तांना वाटले की सुंदराबाई खरोखरच एक महान संत आहेत, जी स्वतःचे जीवन स्वामींच्या चरणी समर्पित करत आहे. पण सुंदराबाईच्या मनात भक्तीच्या मागे एक भयंकर वादळ दडलेले होते, याची कोणालाच कल्पना नव्हती. जसजसे दिवस गेले तसतसे अक्कलकोटच्या मठात येणाऱ्या श्रीमंत भक्तांची, राजा महाराजांची संख्या वाढू लागली. बडोद्याचे गायकवाड, इंदूरचे होळकर, कोल्हापूरचे छत्रपती आणि अक्कलकोटचे राजे मालोजी राजे भोसले हे सर्वजण स्वामींच्या दर्शनासाठी मठात येत असत. हे राजे जेव्हा यायचे, तेव्हा ती सोन्याची नाणी, हिरे मोती आणि अथांग संपत्ती स्वामींच्या चरणावर ठेवायचे. स्वामी महाराज तर परब्रह्म होते. ते त्या सोन्या चांदीला मातीसमान समजत आणि अनेकदा ती संपत्ती हवेत उडवून देत किंवा गरिबांना वाटून टाकत. सुंदराबाई हे सर्व पाहत होती. तिच्या मनात हळूहळू लोभ निर्माण झाला. तिला वाटू लागले, अरे, ही एवढी संपत्ती स्वामी मातीमध्ये फेकून देत आहेत. जर ही संपत्ती मला मिळाली तर माझे जीवन सोन्याचे होईल. तिने एक युक्ती केली. ती स्वामींच्या आणि भक्तांच्या मध्ये उभी राहिली. तिने मठात असा नियम केला की जर कोणाला स्वामींचे दर्शन घ्यायचे असेल, तर आधी तिला भेटून तिची परवानगी घ्यावी लागेल. जर कोणी मोठा श्रीमंत माणूस किंवा राजा आला, तर सुंदराबाई त्याला सांगायची, महाराज आज रागात आहेत, ते कोणालाही दर्शन देणार नाहीत. पण जर तुम्ही माझ्याकडे काही गुप्त विधीसाठी किंवा पूजेसाठी पैसे दिले, तर मी महाराजांना शांत करेन आणि तुम्हाला दर्शन मिळवून देईल. लोकांची स्वामींवर अढळ श्रद्धा होती, त्यामुळे लोक सुंदराबाईला हजारो रुपये सोन्याचे दागिने लाच म्हणून देऊ लागले. हळूहळू सुंदराबाईकडे पैशांचा ढीग साचू लागले. तिची गरिबी संपली आणि तिच्या अंगावर सोन्याचे दागिने चमकू लागले. पैशाच्या उष्णतेने सुंदराबाईच्या मनात अहंकाराचा विषारी वृक्ष वाढू लागला. आता सुंदराबाई स्वतःला मठाची मालकीण समजू लागली होती. तिचा अहंकार एवढा वाढला होता की ती मठातील खरे आणि प्रामाणिक भक्त, जसे की चोळप्पा आणि बाळप्पा किंवा इतर साधू संत, यांना तुच्छ लेखू लागली. ती मठात येणाऱ्या गरिबांना हकलून लावायची.
ती म्हणायची, या मठात फक्त माझे चालणार. मी म्हणेन तीच पूर्व दिशा. साक्षात स्वामीसुद्धा त्याच्या शब्दाबाहेर नाहीत. एकदा काय झाले, एक गरीब वृद्ध अनेक मैलांचा प्रवास करून स्वामींच्या दर्शनासाठी आला होता. त्यांच्याकडे स्वामींना देण्यासाठी फक्त एक सुकलेली भाकरी होती. तो मठाच्या दारात उभा राहून स्वामींच्या दर्शनाची वाट पाहत होता. सुंदराबाईने त्याला पाहिले. तिने त्याचे फाटके कापड पाहून त्याला हटकले. ए बुड्ढ्या, चल निघ इथून. तुझ्यासारख्या भिकाऱ्यांचा हा मठ नाही. महाराजांकडे यायचे असेल तर दक्षिणा काढावी लागेल. त्या गरीब वृद्धाच्या डोळ्यात अश्रू आले. तो म्हणाला, माई, माझ्याकडे पैसे नाहीत. मी फक्त अंतःकरणाने महाराजांना पाहायला आलो आहे. पण अहंकारी सुंदराबाईने त्यांचे ऐकले नाहीत. तिने मठातील सेवकांना सांगून त्या वृद्धाला धक्के मारून बाहेर काढून दिले. ती विसरली होती की स्वामींना पैशाची नाही तर भक्तीची भूक असते. मठात तिची दहशत एवढी वाढली होती की अक्कलकोटचे राजे मालोजी राजे सुद्धा सुंदराबाईला घाबरून नसायचे. कारण जर सुंदराबाई चिडली तर ती राजांना सुद्धा स्वामींच्या खोलीत जाऊ देत नसत. पण सर्वात मोठी आश्चर्याची गोष्ट म्हणजे साक्षात श्री स्वामी समर्थ महाराज हे सर्व पाहत होते. ते सुंदराबाईचे हे पाप तिच्या ह्या अहंकार उघड्या डोळ्यांनी पाहत होते. कधी कधी स्वामी तिला रागाने ओरडायचे, सुंदरी, तू नरकात जाशील, हा पैसा तुला बुडवणार. पण सुंदराबाई हसून दुर्लक्ष करायची. तिला वाटायचे की स्वामी तर वेडे आहेत, त्यांना काय समजते. स्वामींनी तिला 12 वर्षे दिली, कारण तिला आपल्या कर्माचा बडा पूर्ण भरू द्यायचा होता. ईश्वराचा न्याय हा संत असतो, पण तो निश्चित असतो. आणि शेवटी तो दिवस उजाडला जेव्हा सुंदराबाईच्या पापाचा आणि अहंकाराचा घडा काठोकाठ भरला. एका मोठ्या सणादिवशी मठात हजारो भक्तांची गर्दी झाली होती. बडोद्याच्या राजघराण्यातून स्वामींसाठी अतिशय महागडा हिरेजडित सोन्याचा मुकुट आणि मौल्यवान शाल पाठवण्यात आली होती. सुंदराबाईने तो मुकुट पाहिला आणि तिचे डोळे विस्फारले. तिने मठातील सर्वांसमोर जाहीर केले की हा मुकुट मी माझ्या खोलीत ठेवणार आहे. महाराज तर अवधूत आहेत, त्यांना या मुकुटाची काय गरज. त्यांनी त्याच वेळी मठातील काही जुन्या आणि प्रामाणिक भक्तांचा त्यांनी विरोध केला. हे म्हणाले, सुंदराबाई, हा स्वामींचा अपमान आहे. ही राजभेट स्वामींच्या चरणावर राहिली पाहिजे. यावर सुंदराबाईचा अहंकार प्रचंड दुखावला गेला. ती ओरडली, तुमची एवढी हिंमत? विसरू नका, मी जर मनात आणले तर तुम्हाला एका मिनिटात मठाबाहेर काढून देऊ. स्वामी माझ्या मुठीत आहेत. स्वामी माझ्या मुठीत आहेत. हे शब्द सुंदराबाईच्या तोंडातून निघताच वटवृक्षाखाली बसलेले श्री स्वामी समर्थ महाराज अचानक उभे राहिले. स्वामींचा चेहरा रागाने साक्षात महाकालसारखा लाल झाला होता. त्यांचे डोळे जणू अग्नी ओकत होते. स्वामींनी एवढ्या जोरात गर्जना केली की संपूर्ण मठातील भक्तांचे धाबे दणाणले. स्वामी धावत सुंदराबाईच्या खोलीत आले. त्यांनी खोलीचा दरवाजा लाथीने तोडला. सुंदराबाई समोरच उभी होती. स्वामी तिच्यावर कडाडले, रांडे, चिटकणे, तू स्वतःला काय समजतेस? मी तुझ्या मुठीत आहे. संपूर्ण ब्रह्मांड माझ्या मुठीत आहे आणि तू म्हणतेस मी तुझ्या मुठीत आहे. चल निघ इथून. तुझा हा सोन्याचा थाट, तुझा हा अहंकार आज मी मातीत मिळवतो. स्वामींनी सुंदराबाईच्या अंगावरील सोन्याचे दागिने खेचून जमिनीवर फेकून दिले. त्यांनी मठातील सेवकांना आदेश दिला, या पापी स्त्रीला केस धरून मठाच्या बाहेर काढा. आजपासून जर हिचे पाऊल या मठात पडले तर मी अक्कलकोट सोडून निघून जाईन. स्वामींचे हे रौद्र रूप पाहून सुंदराबाईच्या अंगाला कापरे भरले. तिची हुकुमशाही, तिचा तो गर्व एका सेकंदात पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळला. सेवकांनी तिला केस धरून धक्के मारून मठाच्या वेशीबाहेर फेकून दिले. या सुंदराबाई समोर कालपर्यंत राजे महाराजे हात जोडून उभे राहायचे, ती आज अक्कलकोटच्या रस्त्यावर धुळीत पडली होती. मठातून हकलून दिल्यानंतर सुंदराबाईंचे जीवन अत्यंत नरक बनले. तिने लोकांकडून लुटलेला सर्व पैसा, तिचे सोने ब्रिटिश सरकारने आणि अक्कलकोटच्या संस्थानाने जप्त केले. तिचे नातेवाईक आणि तिच्या पैशांसाठी तिच्याशी संबंध ठेवले होते, त्यांनी तिला सोडले. सुंदराबाईला अक्कलकोटमध्ये कुणीही थारा दिला नाही. काही दिवसात ती रस्त्यावर आली. तिला अन्न मिळणे कठीण झाले. ती भुकेने व्याकुळ होऊन लोकांकडे भीक मागू लागली. ज्या सुंदराबाईने गरिबांना मठाबाहेर हाकले होते, आज ती स्वतः लोकांच्या दारात भीकीसाठी उभी होती. इतकेच नाही तर तिच्या शरीरावर भयंकर आजार झाला. तिच्या अंगाला कुष्ठरोग झाला. शरीरातून पू आणि रक्त येऊ लागले. तिच्याकडे पाहून लोक थुंकू लागले. ती अक्कलकोटच्या रस्त्यावरून जात असताना लोक म्हणायचे, बघा, साक्षात देवाच्या घरात राहून जिने अहंकार केला, तिची देवाने काय अवस्था केली आहे बघा. सुंदराबाईने तिच्या चुकीची जाणीव झाली होती. पण आता खूप उशीर झाला होता. ती मठाच्या वेशीबाहेर बसून लांबून स्वामींच्या दर्शनासाठी रडायची. देवा, मला माफ कर, मला क्षमा कर. माझा अहंकार मला बुडवून गेला. पण स्वामींनी तिला कधीही मठात घेतले नाही. काही काळाने अत्यंत दडपशाहीतील आणि वेदनेमध्ये सुंदराबाई अक्कलकोटच्या रस्त्यावरच आपला पणा सोडला. श्रोते हो, सुंदराबाईचा हा इतिहास आपल्याला जीवनात सर्वात मोठा धडा शिकवतो. ईश्वराच्या घरात जीवनाचा प्रत्येकाला जागा मिळते. चोराला मिळते, पापी माणसाला मिळते, गरिबाला मिळते, पण ज्याच्या मनात अहंकार आणि लोभ येतो त्याला देव कधीही क्षमा करत नाही. आज आपल्याकडे थोडे पैसे आले, थोडे नाव झाले की आपण लोकांना तुच्छ लेखू लागतो. पण लक्षात ठेवा, हे सर्व देवाने दिलेले आहे आणि तो एका क्षणात काढून घेऊ शकतो.
सुंदराबाईचा हा अहंकार एका रात्रीत निर्माण झाला नव्हता. मठात एका बाजूला सात्विकता आणि दुसरीकडे सुंदराबाईची हुकूमशाही असा एक सुप्त संघर्ष होत होता. सुंदराबाईने केवळ पैशांचा संचय केला नाही, तर तिने स्वामींच्या दिव्य शक्तीचा वापर स्वतःच्या स्वार्थ साधण्यासाठी सुरू केला होता. मठात येणारे खरे साधक जे अहोरात्र श्री स्वामी समर्थ नामाचा जप करायचे, त्यांना सुंदराबाई मठातील सर्वात कठीण काम द्यायची. तिने मठातील विहिरीतील पाणी भरायचे काम, गुरे सांभाळण्याचे काम आणि रात्रीची सुरक्षा अशा कष्टाच्या कामांवर प्रामाणिक भक्तांची नेमणूक केली होती, जेणेकरून ते स्वामींच्या जवळ येऊ शकणार नाहीत. दुसरीकडे जे श्रीमंत लोक तिला पैशांची थैली द्यायचे, त्यांच्यासाठी श्री स्वामी समर्थांची खोलीचे दरवाजे तात्काळ उघडून ठेवायचे. एकदा तर अशी घटना घडली होती, ज्याने सुंदराबाईच्या क्रूरतेची सीमा ओलांडली. एका अतिशय दूरच्या गावातून एक लहान मुलगा आपल्या आजारी आईसाठी स्वामींचे चिरणतीर्थ नेण्यासाठी आला होता. त्याची आई मृत्यूच्या दारात होती आणि तिची शेवटची इच्छा स्वामींचे दर्शन किंवा तीर्थ घेण्याची होती. तो मुलगा मठात आला तेव्हा सुंदराबाई आपल्या सोन्याच्या दागिन्यांची मोजामोज करत बसली होती. त्या मुलाने सुंदराबाईचे पाय धरले आणि रडत म्हणाली, "माई, मला फक्त थोडं स्वामींचं चिरणातीर्थ द्या. आज माझी आई वाचेल." पण सुंदराबाईने त्याला पाय लावून दूर केले. ती म्हणाली, "महाराजांचे पाय काय फुकट धुतले जातात काय? आधी मठात काहीतरी सोन्याचे किंवा चांदीचे अर्पण कर, मगच तीर्थ मिळेल." त्या लहान मुलाकडे काहीच नव्हते. तो मठाच्या बाहेर बसून डसाडसा रडू लागला. पण श्रोते हो, अंतर्यामी स्वामी महाराजांना हे सर्व समजत होते. स्वामींनी अचानक त्या मुलाला बाहेर रडताना पाहिले. स्वामी स्वतःच उठले. त्यांनी त्या मुलाला जवळ बोलावले आणि आपल्या कमंडलूतील सर्व पवित्र पाणी त्यांच्या पात्रात ओतले. स्वामींनी त्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून सांगितले, "जा बाळा, तुझी आई बरी होईल." आणि त्याच वेळी स्वामींनी सुंदराबाईकडे एक वक्र आणि भयानक दृष्टी टाकली. तो स्वामींच्या सुंदराबाईंचा शेवटचा इशारा होता. पण पैशाच्या नशेत अंध झालेल्या त्या सुंदराबाईला तो इशारा समजला नाही. तिला वाटू लागले की स्वामी तर दयाळू आहेत, ते नेहमी असंच करत राहतील. ज्या दिवशी बडोद्याच्या राजाने हिरेजडित मुकुट पाठवला होता, तो दिवस मठातील इतिहास भयानक दिवस ठरला. सुंदराबाईने जेव्हा तो मुकुट स्वतःच्या पेटीत कोंडला, तेव्हा मठातील वातावरण अचानक बदलले. दुपारची वेळ असूनही आकाशात काळे कुट्ट ढग जमा झाले. विजा कडकडू लागल्या. वटवृक्षाची पाने वेगाने हलू लागली. स्वामी महाराज जे एरवी शांत बसायचे, ते अचानक महाकालीसारखे अकराळ विकराळ रूप धारण करून उभे राहिले होते. त्यांच्या तोंडून निघणारे शब्द म्हणजे जणू खिळते नखारे होते. जेव्हा स्वामी सुंदराबाईच्या खोलीकडे निघाले, तेव्हा त्यांच्या पायाच्या आवाजाने जमीन थरथरत होती. सुंदराबाई त्या मुकुटाकडे पाहून हसत होती. पण अचानक खोलीचा दरवाजा ज्या ताकदीने तुटला, ते पाहून तिचे हसू जागेवरच गोठले. स्वामींनी तिला फक्त ओरडलेच नाही, तर तिच्या अहंकाराचे प्रतीक असलेले तिचे सोन्याचे दागिने तिच्या अंगावरून अशा रीतीने खेचले की तिच्या गळ्यातून आणि कानातून रक्ताच्या धारा वाहून लागल्या. स्वामी म्हणाले, "ज्या पैशावर तू नाचत होतीस, तो पैसा आजपासून तुझा काळ बनेल." सुंदराबाई स्वामींच्या पाया पडण्याचा प्रयत्न करू लागली. पण स्वामींनी तिला लाथ धरून मागे काढले. साक्षात परब्रह्माचा हा रुद्र अवतार पाहून मठातील हजारो लोक जमिनीवर झोपून क्षमा मागू लागले. सुंदराबाईची ती मस्ती, तो गर्व आणि तिची हुकूमशाही एका क्षणात मातीमध्ये मिसळली. मठाबाहेर पडल्यानंतर सुंदराबाईची अवस्था अत्यंत दैनीन झाली होती. ज्या हाताने तिचे सोन्याची नाणी मोजली होती, त्या हातांना आता कुष्ठरोगाने ग्रासले होते. तिच्या बोटांची नखे गळून पडली आणि त्यातून दुर्गतीयुक्त पू निघू लागला. अक्कलकोटच्या ज्या रस्त्यावर कधी पालखीतून आणि डौलमेल्यातून ती जायची, त्याच रस्त्यावर ती आता एका झाडाखाली भुकेने व्याकुळ येऊन पडलेली असायची. लोकांनी तिच्या सावलीला उभे राहणेही बंद केले. ती रात्रीच्या वेळी मठाच्या दिशेने पाहून रडायची आणि म्हणायची, "महाराज, मला पैशाची श्रीमंती नको होती. मला तुमच्या चरणाची सेवा हवी होती. मी अभागी ठरले. मायेच्या जाळ्यात मी माझ्या देवाचा अपमान करून बसले." तिचे हे रडणे ऐकून रात्रीचे कुत्रेसुद्धा भुंकायचे. तिचा अंत एवढा वेदनादायी होता की जेव्हा तिने प्राण सोडला, तेव्हा तिच्या मृतदेहाजवळ तिचे नातेवाईकसुद्धा आले नाहीत. सरकारी सेवकांनी तिचा अंतिम संस्कार एका बेवारस व्यक्तीप्रमाणे केला. श्रोतेहो, हा इतिहास आपल्याला सांगतो की ईश्वराच्या शक्तीपेक्षा स्वतःला मोठे समजण्याची चूक कधीही करू नका. मठात राहून जर मनात भक्तीऐवजी लोभ निर्माण झाला, तर तो माणसाचा विनाश ठरलेला असतो. सुंदराबाईने आपल्याला दाखवून दिले की देवाच्या घरात राहून जर असा अहंकार केला, तर नरकाचे द्वार सर्वात आधी उघडले जाते. श्रोतेहो, सुंदराबाईचा हा इतिहास आपल्याला जीवनात सर्वात मोठा धडा शिकवतो. ईश्वराच्या घरात प्रत्येकाला जागा मिळते. चोराला मिळते, पापी माणसाला मिळते, गरिबाला मिळते, पण ज्याच्या मनात अहंकार आणि लोभ असतो, त्याला देव कधीही क्षमा करत नाही. आज आपल्याकडे थोडे पैसे आले की लोक, थोडं नाव झाले की आपल्याला लोकांना तुच्छ देऊ लागतात. पण लक्षात ठेवा, हे सर्व देवाने दिलेले आहे आणि तो एक क्षणाचा ते सर्व काढून घेऊ शकतो. तुम्हाला सुंदराबाईची ही सत्य आणि थरारक कथा कशी वाटली? स्वामींनी तिचा अहंकार कसा दूर केला? याबद्दल तुमचे काय विचार आहेत? आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. स्वामी समर्थ महाराजांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.
जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा, तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.